आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या. मंडळी नमस्कार. सांगोला तालुक्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. मंडळी, भाजपचे नेते तथा उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून सांगोला तालुक्यासाठी तब्बल 62 कोटी रुपयांचा रस्ते कामासाठी निधी आणलाय. मंडळी, या निधीच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील विविध गावातील तब्बल 50 किलोमीटरचे रस्ते अगदी चकाचक होणार आहेत. मंडळी, उद्योगपती तथा भाजपचे नेते बाळासाहेब एरंडे यांनी या निधीसाठी मागील काही दिवसांपासून पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून सांगोला तालुक्यातल्या तब्बल 50 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. मंडळी, यानुसार तब्बल 62 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंडळी, या निधीमधून कोणकोणत्या रस्त्यांची कामं होणार आहेत त्यावरही आपण नजर टाकूया. मंडळी, अजनाळे ते नाझरे हा तब्बल 5 किलोमीटरचा रस्ता या निधीच्या माध्यमातून अगदी चकाचक होणार आहे. याशिवाय गौडवाडी ते तिप्पेहळी रस्ता हा रस्ता पावणे 5 किलोमीटरचा रस्ता आहे. याशिवाय नाझरे बनसोडेवाडी ते चोपडी हा रस्ता पावणे 4 किलोमीटरचा रस्ता आहे. मंडळी, जुजारपूर ते हाकेवस्ती ते जुनोनी रस्ता हा तब्बल 5 किलोमीटरचा रस्ता या निधीच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे. याशिवाय मंडळी, नाझरे ते झापाची वाडी हा 3.5 किलोमीटरचा रस्ता या माध्यमातून पूर्ण होणार आहे. मंडळी, सांगोला सोनलवाडी ते कारखाना रस्ता हा तब्बल पावणे 6 किलोमीटरचा रस्ता या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे. गौडवाडी ते खंडागळे कारंडे वस्ती हा 2 किलोमीटरचा रस्ता या निधीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. मंडळी, शिवणे म्हसोबा देवस्थान ते खडतरी वस्ती हा 3.5 किलोमीटरचा रस्ता यातून पूर्ण केला जाणार आहे. याशिवाय उदनवाडी काळामळा नलवडे वस्ती हा रस्ता 5 किलोमीटरचा आहे आणि हा रस्ताही या निधीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. मंडळी, पाचेगाव खुर्द ते राजुरी रस्ता हा पावणे 6 किलोमीटरचा रस्ता या 62 कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. मंडळी, हातीद ते बुदेहाळ या रस्त्याचंही या निधीच्या माध्यमातून काम केलं जाणार आहे आणि हा 3.5 किलोमीटरचा रस्ता पूर्ण होणार आहे. मंडळी, गौडवाडी ते पांढरे वस्ती हा रस्ताही तब्बल पावणे 3 किलोमीटरचा रस्ता आहे. हा रस्ताही या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे. मंडळी, भाजपचे नेते बाळासाहेब एरंडे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यापासून सांगोला तालुक्यात निधीचा धडाका लावलेला आहे. मंडळी, मागील काही दिवसांपूर्वीच त्यांनी सांगोला तालुक्यातल्या विविध ठिकाणच्या रस्त्यांसाठी तब्बल 12 कोटी रुपयांचा निधी आणला होता आणि या निधीच्या माध्यमातून अनेक ठिकाणची कामंही पूर्ण झालेत. काही ठिकाणची कामं अद्यापही सुरू आहेत. मंडळी, ही कामं सुरू असतानाच भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांनी सांगोला तालुक्यातल्या तब्बल 12 ठिकाणच्या रस्त्यांसाठी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निधीची मागणी केली होती आणि त्यांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीनं या 12 कामांना मंजुरी दिलेली आणि ही 12 कामं तब्बल 50 किलोमीटरची कामं आहेत. मंडळी, आणि या कामांसाठी तब्बल 61 कोटी 69 लाख इतका असा साधारण 62 कोटी रुपयांचा निधी या कामांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. मंडळी, आजच म्हणजे 26 डिसेंबर रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आणि येत्या काही दिवसातच ही कामं
सांगोला तालुक्यात सुरू केली जाणार आहेत। मंडळी, भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांनी सातत्यानं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडं पाठपुरावा केला होता। त्यांच्यासोबत बाळासाहेब एरंडे यांचे विश्वासू सहकारी प्रशांत वलेकर यांनीही या कामी बाळासाहेब एरंडे यांच्या मदतीनं या कामासाठी पाठपुरावा केला होता। मंडळी, बाळासाहेब एरंडे यांच्या या सततच्या पाठपुराव्याला यश आलं असून सांगोला तालुक्यातल्या तब्बल 50 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे। मंडळी, एवढ्या मोठ्या प्रमाणात या वर्षभरात प्रथमच हा निधी सांगोला तालुक्याला मिळत आहे। मंडळी, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून बाळासाहेब एरंडे यांच्याकडे पाहिलं जातं आणि बाळासाहेब एरंडे यांनी सातत्यानं सांगोला तालुक्यातल्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडं पाठपुरावा केलेला। यापूर्वी 12 कोटी रुपयांची विकास निधी त्यांनी आणला होता आणि आजच सांगोला तालुक्यासाठी त्यांनी एक अत्यंत गुड न्यूज दिलेली आहे, ती म्हणजे तब्बल 50 किलोमीटरच्या एकूण 12 कामांसाठी 62 कोटी रुपयांच्या निधींना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे। मंडळी, भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांनी मिळवलेल्या या निधीच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील तब्बल 50 किलोमीटरचे हे रस्ते अगदी चकाचक होणार आहेत। तर मंडळी, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की सांगोला तालुक्यातल्या नेमक्या कोणकोणत्या ठिकाणांना या रस्ते कामासाठी निधी मंजूर झालेला आहे। मंडळी, आजनाळे ते नाझरे, गौडवाडी ते तिप्प्याहळी, नाझरे ते चोपडी, जुजारपूर ते जुनोनी, झापाचीवाडी नाझरे, सांगोला ते सोनलवाडी साखर कारखाना, गोडवाडी ते खंडागळे कारंडे वस्ती, शिवणे मसोबा देवस्थान ते खडतरी वस्ती, उदनवाडी काळामाळा ते नलवडे वस्ती, पाचेगाव खुर्द ते राजुरी रस्ता, हातीत ते बुधेहाळ रस्ता, गौडवाडी ते पांढरेवाडी रस्ता, अशा तब्बल 12 रस्त्यांच्या कामांना हा निधी मंजूर झालेला आहे। आणि मंडळी, या रस्त्यांच्या कामासाठी तब्बल 62 कोटी रुपये हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंजूर केलेले आहेत। मंडळी, भाजप नेते तथा उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यापासून सांगोला तालुक्यात निधी आणण्याचा मोठा धडाका लावलेला दिसते आणि मंडळी, त्यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसते आणि आजच या सांगोला तालुक्यातल्या तब्बल 12 रस्त्यांच्या 50 किलोमीटर रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता हे मिळालेली आहे। ही अत्यंत एक्सक्लुझिव्ह आणि खास बातमी आपल्या सांगोला पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांसाठी आपण पोहोचवत आहोत। मंडळी, या 50 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी हा 62 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आणि या निधीच्या माध्यमातून हे रस्ते चकाचक होणार आहेत। मंडळी, या 12 ठिकाणचे रस्ते मागील अनेक वर्षांपासून हे दुरवस्थित होते। या रस्त्यांची विचित्र अवस्था झाली होती आणि रस्ते पूर्णपणे उखडल्यामुळं इथून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना, प्रवाशांना याचा मोठा नाहक त्रासही सहन करावा लागत होता आणि याच अनुषंगानं त्या गावातल्या अनेक ग्रामस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उद्योगपती तथा भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांच्याकडं सातत्यानं आपलं गाऱ्हाण मांडलं होतं आणि त्याच प्रश्नांना अनुषंगून बाळासाहेब एरंडे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडं या रस्त्यांच्या कामासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता। मंडळी, त्यांनी या रस्त्यांच्या मंजुरीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना रितसर पत्रही दिलं होतं आणि त्या अनुषंगानं पाठपुरावाही केला होता। मंडळी, त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आणि सांगोला तालुक्यातले तब्बल 12 ठिकाणचे अर्थात 50 किलोमीटरचे हे रस्ते लवकरच मार्गी लागणार आहेत। मंडळी, या निधीच्या माध्यमातून हे पक्के तयार केले जाणारे रस्ते सांगोला तालुक्याच्या विकासामध्ये मोठा हातभार लावतील हे मात्र नक्की आहे। तर मंडळी, सांगोला तालुक्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांच्या प्रयत्नातून सांगोला तालुक्यातील 12 रस्त्यांसाठी अर्थात या 50 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी
तब्बल 62 कोटी रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी मंजूर केला आहे आणि मंडळी 5 वर्षे या रस्त्यांच्या देखभालीसाठीही निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. तर मंडळी ही अत्यंत खास आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आपण सर्वात प्रथम सांगोला पॉलिटिक्सवर पाहत आहात. उद्योगपती तथा भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांनी निधीचा धडाका लावला आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी ग्रामविकास खात्याकडून मुख्यमंत्री सडक योजना या योजनेच्या माध्यमातून हा मोठ्या प्रमाणात निधी सांगोल्यासाठी आणल्याचं दिसतंय. मंडळी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकत असाल की भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांनी पालकमंत्र्यांकडं याबाबतचा पाठपुरावा केला होता. मंडळी तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.